अंश 11 उरण तालुक्यामधील सगळेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला संघ बनवलाय. आडवा पार्टनर ऋषी नाईक यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला निघणारा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक आपण पाहतोय. सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत मात्र थांबवून ठेवलंय ते अभिजित ठाकूरनं. अकुट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका. ऋषी नाईकचा हा स्ट्रोक मात्र डीप स्क्वेअर लेगला मात्र त्या ठिकाणी अडवला जातोय. जीवित मात्र त्या ठिकाणी फ्रॉम मुळेखंड उरणचा खेळाडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असताना धाव मिळाली ती ऋषीसाठी. 1 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. 5 धावा पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर. सुंदर रीतीनं मात्र आतापर्यंत षटक सादर करत असताना छोट्या यावेळेचा हा फटका समोर अगदी मिडॉनकडे. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दर्जेदार प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. किशोर घरत यावेळेस मात्र त्या ठिकाणी नक्कीच आपल्या टीमसाठी या धावा सेव्ह केल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त 5 धावा. संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल नाविश 11 विचुंबे संघाची. थोडं स्पीडअप करायचं आहे. बॅच आपल्याला वेळेमध्ये सगळे सामने संपवायचे आहेत. दुसरं षटक अंश 11 उरण टीमकडून गोलंदाजी मार्कवर पाहूया. पहिलं षटक भन्नाट पडलंय ते अभिजित ठाकूर. अर्थातच छोट्याचं फक्त 5च धावा. तर नेक्स्ट मॅच इथे असेल बघा. कर्जत कडाव आणि त्यांच्या समेत असेल देवांश 11 चिंचपाडा. दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी यावं. लगेच दोन्ही संघनायक या. लगेच इथे टॉस केला जाईल. देवांश 11 चिंचपाडा आणि कडाव क्रिकेट संघाच्या संघनायकाला विनंती करतो की टॉससाठी आपण यावं. खूप चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कर्जत तालुका आणि दुसऱ्या बाजूला पनवेल अशी ही लढत पाहायला मिळेल. चिंचपाडा संघ सुद्धा मोठा विजय मिळवला आहे. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव सुद्धा तेवढाच संघ चांगला आहे. कर्जत तालुक्यामधील अभि देवगरे आणि कंपनी सज्ज होणार आहे. विपुल ठाकूर येतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे मात्र ऋषीची दांडी गुल केलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि इथे मात्र पहिलं विकेटचं पतन मात्र होणार आहे. ऋषी नाईक अवघ्या 2 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. विपुल ठाकूरला अगदी पहिल्याच बॉलवर हे यश मिळालंय. ऋषी नाईक फार मोठा खेळाडू वहाळ संघाचा, परंतु यावेळेस मात्र निराश मानेनं तो तंबूमध्ये परततोय. तिसऱ्या क्रमांकावर यावेळेस मात्र फलंदाजीसाठी दाखल झालाय मॅन फ्रॉम शिवकर संदीप पाटील. बॅटिंगसाठी अगदी वरच्या क्रमांकावर मात्र नाविश 11 विचुंबे संघाकडून धाडलं गेलंय. ऋषी नाईक झटपट बाद झाल्यानंतर इथे मात्र मोठ्या जबाबदारीनं खेळ करावा लागेल या दोनही फलंदाजांना. एका बाजूला स्वप्नील कांबळे विचुंबे संघाचाच खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला संदीप पाटील शिवकर ग्रामीण संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजी मार्कवर विपुल ठाकूर केगाव संघाचा हा गोलंदाज. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. इथे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. जी सुरुवात झाली ती नक्कीच साजेशी नाही आहे नाविश 11 विचुंबे संघासाठी. तर विपुल ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिल्याच बॉलवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला होता तो ऋषी नाईकचा. आणि आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहू शकाल संदीप पाटील स्ट्राईक एंडला. यावेळेचा हा बॉल ओव्हरफुल टॉस होता. समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावताना दिसत नाहीये. त्यामुळे अगदी स्ट्रेट ड्राईव्ह मिळतोय. पहिल्याच बॉलवर संदीप पाटीलसाठी मिळणार ह्या 4 धाबा. किशोर घरत अगदी पाहायला गेलं तर लॉंगॉनला उभा होता, परंतु त्याला काही कळायच्या आतमध्येच मात्र बिलकुल हालचाल झाली नाही. त्याची मुवमेंट झाली नाही आणि त्यामुळेच मात्र सहजतेनं या 4 धावा मात्र नाविश 11 विचुंबे संघाच्या धावफलकावर लागल्यात. चौकारानं धावसंख्या 9 या आकड्यावर 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. संदीप पाटील
डावकुरी हाताचा गोलंदाज आहे आणि त्यामुळेच मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समनला मात्र प्रमोट करण्यात आलंय या मॅचमध्ये. आपली गुणवत्ता सादर करण्याची नामी संधी आहे संदीप पाटीलकडे. यावेळेस अगदी सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला मात्र मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण आणि रन्स मात्र मिळतील प्रतिस्पर्धी टीम नाविश 11 विचुंबे टीमसाठी. हा लगातार दुसरा चौकार संदीप पाटीलच्या बॅटमधून. या चौकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 13 या आकड्यावर. 2 चौकारांच्या मदतीनं नाविश 11 विचुंबे संघाची धावसंख्या थोडीशी आकार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच बाळाराम शेठ साखळी मैदान, ओळी फाट्याचं हे मैदान, आर्या स्पोर्ट्सचं हे मैदान नक्कीच एक अग्रमानांकित पण एक मानाची स्पर्धा, डे नाईट स्पर्धा आणि पहिलंच आयोजन मात्र नाईटचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुपर स्ट्रोक यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ व्ही शेपमध्ये बॅटिंग करतोय तो संदीप पाटील. परंतु यावेळेस मात्र प्रोटेक्शन होतं. एकच धाव मिळेल संदीप पाटीलसाठी. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाईल. 3 बॉलवर 9 धावा जमवल्यात. अगदी तिसऱ्या क्रमांकावर येऊन 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र तो खेळतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 14 रन्स. स्वप्नील कांबळे खरं तर विस्फोटक बॅट्समन आहे. त्याच्याकडे नक्कीच धुरा आहे या संघाची, प्रतिनिधित्व करतोय. परंतु इथे मात्र जबाबदारी सुद्धा मोठी खांद्यावर असेल. कारण ऋषी नाईकनं जी सुरुवात करून द्यायला हवी होती ती स्टार्ट मात्र मिळाली नाही आहे. त्यामुळं स्वप्नीलवर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु यावेळेचा विपुलचा हा घुमणारा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र चोरट्या स्वरूपात मिळवले ते नाविश 11 विचुंबे संघानं. धावसंख्या 1ने पुढे जाणार आहे. खूप चांगली बॉलिंग होते. जर नक्कीच मिसफील्ड झाल्या नसत्या तर कदाचित कमीच धावा पाहायला मिळाल्या असत्या त्या विचुंबे संघाच्या धावफलकावर. अंश 11 उरण संघ खेळतोय मैदानामध्ये. अभिजित ठाकूरनं पहिलं षटक टाकलं होतं. अवघ्या 5च धावा दिल्या होत्या आणि विपुल ठाकूर फ्रॉम केगाव दुसरं षटक यावेळेस टाकतोय. यावेळेचा हा स्ट्रोक पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये वेगानं मात्र त्या ठिकाणी चिवीत येतोय. तोपर्यंत एकच धाव सिंगल मिळाली. धावसंख्येमध्ये 1ची भर. खूप चांगलं षटक तसं पाहायला गेलं तर 2 चौकार जरूर आले, परंतु ते कोणत्या स्वरूपामध्ये आलेत याचा प्रेक्षकांना अंदाज आहे. त्यामुळे मी म्हणेन चांगलं षटक टाकलं विपुल ठाकूरनं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर 8च्या सरासरीनं 16 धावा. धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नाविश 11 विचुंबे संघाची धावसंख्या. तर चला टीम मीटिंग नको, टाइमचा अभाव असेल बघा. इथे स्पर्धेचे आयोजक राकेशदा गायकवाड आपल्याला इथे विनंती करतात की आपण जास्त टीम मीटिंग घेऊन लगेच मॅच इथे स्टार्ट करा. तर 2 ओव्हर्स नंतर 16 धावा धावफलकावर लागल्यात. इथून मात्र अजूनही उत्तरार्ध बाकी आहे पहिल्या इनिंगचा. त्यामुळे उत्तरार्धात मात्र कशा पद्धतीनं फलंदाज आक्रमक होणार, कशा पद्धतीनं फटके पाहायला मिळणार, थोडा संघर्ष करावाच लागणार आहे या मॅचमध्ये. कारण पहिल्या सत्रामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा करणं फार गरजेचं आहे. कडाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. देवांश 11 चिंचपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. तर 2 ओव्हर्स नंतर 16 धावा गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो करण मडवी. शिर्ले संघाचा गोलंदाज आहे. करणचा हा पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिस जरूर केलाय फलंदाजानं, परंतु पंचांचा इशारा मात्र येतोय तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. लेगस्टंपच्या बाहेरून जाणार हा बॉल. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाणार आहे. 17 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे संदीप पाटील, ज्याला प्रमोट करण्यात आलंय. त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असणार आहे, कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच विस्फोटक फलंदाज ओळखले जातात. दुसऱ्या बाजूला विचार केला स्वप्नील कांबळे थोडासा साजेसा खेळ होताना दिसत नाही आहे त्याच्या नावाला. क्रॉस बॅटेट यावेळेस मात्र ऑनसाईडला हा प्रहार. बेडविकेटकडे बॉल चालला. एकच धाव मिळेल. मोठ्या फटक्यांपासून जरूर रोखलं गेलंय. जे 2 चौकार आले ते नक्कीच आपण म्हणूया थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षणाचा फटका बसला अंश 11 उरण संघाला. तर इथे टास्क केला जाईल. मी माजी सरपंच सुनीलजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते. देवांश 11 चिंचपाडा आणि त्यांच्या समेत कर्जत कडाव या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांना इथे उपस्थित. तर एक सामना इथे जिंकले दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आम्ही. याच दरम्यान 4 षटकांचा सामना असेल बघा. तर सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना कर्जत तालुका वर्सेस पनवेल तालुका.
दोन्ही संघांना शुभेच्छा इथे आपण नक्कीच देऊया. आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कर्जत काढाव क्रिकेट संघानं. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आणि लगेच ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानात उतरायचं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. येस, स्वप्नील कांबळेचा तडाखा मात्र अनुभवला तो करण मडवीनं. षटकार ठोकला लॉंग ऑफच्या वरतून मात्र आणि ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती आणि तो फटका अखेरीस पाहायला मिळालाय. 6 धावेनं धावसंख्या नवीश 11 बिचुंबे संघाची जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24 रन्स. करण मडवी पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट मोर द विकेटनं. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागले बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. करण मडवी मात्र सुंदर झेल टिपतोय स्वप्नील कांबळेला, परंतु पंचांचा इशारा येतो इट्स अ नो बॉल. नाट्यमय घडते मैदानामध्ये त्यामुळं जीवनदानच लाभलंय इथे मात्र स्वप्नील कांबळेसाठी. ओ स्टेपिंग यावेळेस मात्र पाहायला मिळाली ती करण मडवीची, त्यामुळं ही दुहेरी धाव मिळणार आहे असं वाटलं होतं. स्वप्नील कांबळे बाद होते की काय, परंतु नो बॉलचा इशारा मात्र आला, त्यामुळे 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 26 रन 26 धावा धावफलकावर. चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंचांकडे पाहतोय आषाढभूत नजरेनं संदीप पाटील. कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे. अंपायर प्रीतम पाटील त्या ठिकाणी आहेत. इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आर्या स्पोर्ट्स सोहळे आयोजित दमदार ट्रॉफी, दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आमदार ट्रॉफीचं सिद्धेश ट्रॉफी 2021 सन्माननीय राकेशभाई गायकवाड रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. फिंगर रोल केले होते, थोडंसं स्लोवर बन. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज करण मडवीनं आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं अजून एकदा पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र स्थिर आहे आत्तापर्यंत 26 धावा. षटकारानंतर नो बॉल पडला, परंतु त्यानंतर मात्र दर्जेदार कमबॅक पाहायला मिळतंय. ते चिरले संघाचा गोलंदाज करण मडवी या गोलंदाजाचं. संदीपनं हा स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं खेळलाय. व्यवस्थित टायमिंग नव्हतं. पहिली धाव एकच धाव मिळणार, दुसरी धाव घेण्याची कोणतीही मानसिकता नव्हती ती स्वप्नील कांबळेची. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 2 चेंडू संदीप पाटील निर्धाव खेळल्यानंतर इथे मात्र धावसंख्या 27 या आकड्यावर. 27 रन्स. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. स्वप्नील कांबळे मात्र काय करणार, या शेवटच्या बॉलवर एखादा धमाका पाहायला मिळणार का. 27 धावा धावफलकावर. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र स्वप्नील कांबळे मात्र आक्रमक होत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वप्नील कांबळेच्या पॅटमधून निघतोय हा दमदार धमाकेदार षटकार. सतरा धावा तब्बल खर्च केल्या या षटकामध्ये करण मडवीनं. 2 षटकारांचा मार त्याला खावा लागला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 33 धावा 11च्या सरासरीनं आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं इथून मात्र हे लक्ष्य कुठपर्यंत साधता येईल याची चाचपणी सुरू आहे. 33 धावा धावफलकावर. जोडी आपण पाहतोय स्वप्नील कांबळे आणि संदीप पाटील. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र अंश 11 उरण संघाकडून. गोलंदाजी मार्कवर अखिल घरत खूप प्रभावित केले डोंगरी संघाचा हा गोलंदाज आहे. आणि आता मात्र व्यावसायिक होऊ पाहतोय आणि एवढी दमदार गोलंदाजी करून त्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. सार्थक 11 कोपर संघामधून आपण त्याला पाहिलं होतं रायगड प्रीमियर लीगमध्ये. अखिल घरत खूप प्रभावित केलं गोलंदाजांना, त्यामुळं इथे कसोडीचा काळ जरूर असेल. स्लॉगवरचं षटक जरूर आहे, परंतु तेवढाच ताकदीचा मात्र हा गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम डोंगरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्यावर आहे. संदीप पाटील आणि स्वप्नील कांबळे ही जोडी नवीश 11 विचुंबे संघाकडून. 33 धावा धावफलकावर. पहिला बॉल अकुट टप्प्याचा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्वप्नील कांबळेला स्ट्राईक हवी आहे, मग संदीप पाटीलची विकेट गेली तरी चालेल. आणि होय तसंच घडतंय. इथे मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात तो संदीप पाटील आणि पहिलाच बॉल मात्र निर्धाव निघालाय तो अखिल घरतचा.
मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर सावळे संघाचा गुणवान खेळाडू अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 33 धाबा लागल्यात. त्यामुळे इथून मात्र 45-50च्या आसपास मात्र हे लक्ष्य कसं न्यायचं हाच प्रयत्न आता मात्र या दोनही फलंदाजांना करावा लागेल. गुणवत्ता ठासून भरले. अक्षय पवार असेल, स्वप्नील कांबळे असेल. स्वप्नील कांबळेनं सुद्धा खूप सुंदर खेळ साकारला. आतापर्यंत 17 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून निघाले. 7 बॉलमध्ये 2 षटकारांचा खेळ त्यांना सादर केला आणि स्ट्राईक मोठ्या आत्मविश्वासानं घेतलाय. आणि संघाची धुरा या खेळाडूकडे आहे. संघाचं नेतृत्व करतोय त्यामुळं या नेतृत्वाला साजेसा खेळ त्याला करावा लागणार आहे. अखिलचा हात बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफला उडालाय आणि अलगत मात्र टिपला जातोय. बॅट्समन स्वप्नील कांबळेच्या खेळीचा अंत मात्र होणार आहे. गुड्डूनं त्या ठिकाणी सुंदर कॅच घेतले आणि लगातार 2 चेंडू मात्र अखिल गरजचे निर्धाव निघालेत. धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिर आहे. 33 धाबा. अक्षय पवारवर आता मात्र सगळ्यांच्या नजरा खेळल्यात. प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूकडे. अक्षय पवारच्या साथीला आता मात्र मॅन फ्रॉम रोडपाली परेश कडके दाखल झालाय. अखिल खूप सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॉल शॉर्ट फाईन लेगकडे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे मात्र धोका संभवू शकतो. पंचांनी मात्र इशारा दिलाय. रेफर टू द टीव्ही अंपायर. 24 लाईव्ह इव्हेंट्स मात्र निर्णय देणार. ही धोकादायक धाव घेण्याचा, कारण स्ट्राईक हवी होती अक्षय पवारला, परंतु ही रन सुद्धा फार रिस्की होती. डेंजर एंडला तो धावत होता आणि इथे मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून मात्र हा निर्णय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. शॉर्ट फाईन लेगला असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना मात्र इथे थ्रो केला यष्टीरक्षकाकडे आणि तिथून मात्र आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. एकच धाव मिळेल ती नाविश 11 विजुंबे संघाला आणि एकेरी धाबेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. खूप चांगलं वर्क 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामनचं नक्कीच कौतुक करूया. आणि अगदी स्पष्ट, अगदी निर्वाळा, अगदी कोणताही त्रास न होता इथे मात्र क्लिअरली पाहायला गेलं तर बॅट मात्र रीज झाली नाही पॉपिंग क्रीजमध्ये आणि अक्षय पवार मात्र परतला. 24 लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण आपण टीमचं कौतुक करूया. तर अखिल खरं शेवटचं स्लॉगवरचं षटक अगोदरच म्हणालो होतो, आव्हान प्रचंड असेल नाविश 11 विचुंबे संघासमोर, कारण खूप टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रभावित सुद्धा केलं आहे आणि तोच प्रभाव याही मॅचमध्ये मात्र त्यानं पाडला आहे. पहिल्या 3 बॉलवर पाहायला गेलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी आलाय अक्षय पवार. 1 धाव मात्र मिळाली. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय. परेश कडके याच्या साथीला आता मात्र अरमान शेख हा बॅट्समन. आदर्श ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थानं हा चेहरा संपूर्ण लोकांच्या समोर आला. प्रभावित केलं होतं. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार सुद्धा मिळवला होता. खूप क्लासिकल फटके आहेत. पनवेलचा खेळाडू आहे, परंतु अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये त्याची ती फटकेबाजी सगळ्यांनाच आनंद देणारी. अखिल खरतच्या समोर मात्र सज्ज होतो. यावेळेचा हा बॉल सरळ पंचांनी मात्र इशारा दिलाय. इज नो बॉलचा वेस्ट हाईट दिला जातोय. पंचांनी पुन्हा एकदा थर्ड अंपायर रेफर केलंय आणि पुन्हा एकदा आता मात्र 24 लाईव्ह इव्हेंटची टीम कार्यरत असणार आहे. संदेशजी पाटील, बोरले आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा. अगदी मी तर म्हणेन सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी
आणि सुस्पष्ट आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी प्रत्येक चेंडू गणिक चेक करण्याचं काम ते करत असतात. तर या ठिकाणी सन्माननीय नंदकुमार गायकवाड साहेब ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समवेत नित्यानंद मुंगाजी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. तर रनआउट आणि बीमरसाठी नक्कीच रिव्ह्यू घेतले जातात आणि मागच्याही बॉलवर रनआउट. मनामधील साशंकता जर असेल तर नक्कीच कधीही टेक्नॉलॉजीची मदत घेणं फार गरजेचं आहे आणि तीच मदत मात्र घेतली जाते अंपायर्सकडून, जेणेकरून एखादा चुकीचा निर्णय मात्र एखाद्या संघाला बसू नये हीच त्यांचीसुद्धा इच्छा आहे. आणि अखिल घरतचा हा बॉल पुन्हा एकदा चेक केलं जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, संयोजकांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून. आणि पंचांचा निर्णय प्रीतमजी पाटील यांचा निर्णय अगदी अचूक होता आणि इट्स अ नो बॉल. तर नो बॉलचा इशारा मात्र आलाय आणि वेस्ट हाईट अर्थातच एक धाव मात्र मिळाली. धावसंख्येमध्ये 1ची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. थोडासा उशीर होतोय कारण या मॅचला, परंतु इथे मात्र फ्री हिटचा हा बॉल आहे आणि नामी संधी आहे अरमान शेखसाठी. आणि अरमान शेख मात्र आपली गुणवत्ता या मैदानावर मात्र सादर करणार का? अखिल घरतनं प्रभावित केलंय पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट ना फ्री हिटचा हा बॉल आहे, अगदी खेळून काढलाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एकापेक्षा जास्त सापडणारच नाहीये. सिंगल धाव मिळाली एकेरी धावेच्या मदतीनं. मात्र फ्री हिटच्या बॉलवर धावसंख्या मात्र पुढे चालले ती 36 या आकड्यावर. कासवाच्या गतीनं, संत गतीनं ही वाटचाल मात्र सुरू आहे ती नाविश 11 वेचुंबे संघाची. तर नित्यानंद मुंगाजी साहेब उद्योजक ओले यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समेत नंदकुमार गायकवाड साहेब ग्रामपंचायत सदस्य ओले यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की यावं व्यासपीठावर. अखिलचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघालाय. इथे मात्र पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केलाय, परंतु पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडचा बॅट्समन खूप दूरपर्यंत गेला होता, परंतु तरीही तिसरी धाव मॅनेज केले. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 3 धावा आता मात्र थोड्याशा बळ वाढवतात नाविश 11 वेचुंबे टीमची. धावसंख्या मात्र या तिहेरी धावेनं जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. परेश कडके आणि अरमान शेख या दोघांनी मात्र जर चौकार षटकार येत नसतील तर अशाही धावा वसूल करता येतात आणि तिहेरी धावांचं योगदान मात्र दिलंय ते परेश कडकेनं. अरमान शेख यावेळेस मात्र सज्ज होईल. शेवटचा बॉल आहे. अरमानचा हा फटका पूलचा चाललाय, तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. शेवट मात्र नाविश 11 वेचुंबे संघाचा होतोय गोड षटकारानं. आणि या षटकारानं धावसंख्या मात्र पहिल्यांदा बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. एक सन्मानजनक स्थितीपर्यंत मात्र पोहोचण्याचं काम केलंय. रिस्पेक्टेड टोटल आता मात्र आपण पाहू शकाल 45 धावा म्हणजे 46 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल ते अंश 11 उरण या संघासमोर. तर नक्कीच इथे मान्यवरांचं शुभागमन झालं, त्यांना सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी नाईटची स्पर्धा पाहिली ते मयूर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मयूर शेठ भोईर. सातत्याने गोरगरिबांसाठी झटणारे नेतृत्व आपण पाहू शकाल. त्यांच्या समेत रॅम भोईर, अमोल जितेकर आणि आमचे डीडी यांचेही मनापासून धन्यवाद देतो. तर मी विनंती करतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं मयूर शेठ भोईर उद्योजक कुंडेवाल यांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. आपल्या या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच राकेश दादा गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मयूर शेठ भोईर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहू शकाल. आणि मागच्या वर्षी जी नाईट स्पर्धा आपण पाहिली ते नाईट स्पर्धेत दमदार शिल्पकार अर्थातच मयूर शेठ भोईर, मयूर शैक्षणिक कला क्रीडा मंडळ कुंडेवाल अध्यक्ष आपण या ठिकाणी पाहू शकाल. मयूर शेठ भोईर यांना या स्पर्धेच्या वतीने इथं मायेची उपदार शाल, त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल.
त्याच्यानंतर आपण पाहू शकाल व्यासपीठावर ओवले गावचे उद्योजक आदरणीय नित्यानंद मुंगाजी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. आपल्याला देखील इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. तर नक्कीच या ठिकाणी नित्यानंद मुंगाजी साहेब उद्योजक ओवले यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ रायगड जिल्हा ग्रामीण टेनिस कमिटीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय राकेशदा गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचे बंधू सातत्याने त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना रुपेश गायकवाड साहेब देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेत असताना त्यांना या स्पर्धेच्या वतीने इथे उद्योजक नित्यानंद मुंगाजी साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने देखील सन्मानित केलं जाईल. मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाच्या माध्यमातून LCD कलर टीव्ही सिरीजसाठी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली होती. त्यांचंही मनापासून धन्यवाद. तसेच अमोल जितेकर दापोली यांना देखील विनंती करतो की आपण देखील यावं. त्यांच्या समेत मी रॅम भोईर आणि DD या त्रिवेणी संगमला विनंती करतो आपण यावं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. स्वर्गीय बालाशेठ गायकवाड साखली मैदान ओवलेच्या मैदानावर आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहू शकाल. आमचे संजूभाई गायकवाड काल अर्थातच बंट्याचा वाढदिवस होता. रुपेशदादा गायकवाड यांचे सुपुत्र आणि त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काल या स्पर्धेमध्ये मात्र आपण टेडी देखील पाहिलं डान्स करत असताना. तरी ते अमोल जितेकर यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. त्यांच्या समेत DD भोईर कुंडेवाल यांना देखील KD भास्कर यांना देखील या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. थँक्यू. सेहेचाळीस धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. अंश 11 उरण संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला संदीप पाटील पप्पू फ्रॉम सोनारी, दुसऱ्या बाजूला मात्र यज्ञेश कडू. सेहेचाळीस धावांचं लक्ष. टीम मिटिंग्स यावेळेस मात्र नवीश 11 विचुंबे संघाची आपण पाहतोय, परंतु अलाउड नाही आहे या मैदानावर. थोडं स्पीडअप करायचं आहे आणि अजूनही आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला संपन्न करायच्या आहेत. त्यामुळे कृपया करून ही विनंती मात्र असणार आहे यावेळेस नवीश 11 विचुंबे संघाला सुद्धा. तर 46 रिक्वायर्ड आर्या स्पोर्ट्स मुळे आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार ट्रॉफी 2021, सिद्धेश ट्रॉफी 2021. खूप दमदार स्पर्धा. सन्माननीय आयोजक राकेशभाई गायकवाड, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल खऱ्या अर्थानं ओवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीने ते सन्मानित केलं जाईल. उलवेनोड भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्मान्य निलेश शेठ खारकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आणि नक्कीच एक चांगले दर्जेदार क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये अजून एक दर्जेदार नाईटची स्पर्धा आपण नक्कीच पाहू शकाल. तर सुनीलजी पाटील साहेब माजी सरपंच ओवले यांना या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे आमचे आयोजक रुपेशदादा गायकवाड यांच्या वतीने त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. तर नक्कीच आमचे उद्योजक आदरणीय नित्यानंद मुंगाजी साहेब मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं LCD कलर टीव्ही स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि प्रत्येक जेव्हा स्पर्धा होतात आमच्या त्या प्रत्येक स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा मात्र त्यांचा राहिला आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो. आणि नक्कीच सातत्याने जेव्हा आर्या स्पोर्ट्सची स्पर्धा असते प्रत्येक वेळी त्यांची सदिच्छा आणि भेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर 46 धावांचं लक्ष या मॅचमध्ये मात्र कशा पद्धतीनं 24 बॉल्समध्ये पूर्ण केले जाईल ऐकूया. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र दिनेशजी पाटील जोडले जातील.
नावेश इलेव्हन विचुंबे बनाम अंश इलेव्हन उरण या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. गेम इज ऑन. धावा लागल्यात त्या म्हणजे तब्बल 45-46 धावांचं आव्हान. 24 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू हा मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे संदीप पाटील पप्पू मात्र बाद होतोय पहिल्या चेंडूवरती आणि रोहित सुरतेनं मात्र ही विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट. चोवीस चेंडू आणि 46 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की अंश इलेव्हन उरण संघाचा पहिला सलामीर पप्पू म्हणजेच संदीप पाटील मात्र शून्यावरती परततोय. धावांचं आव्हान सोपं किंवा अवघड असं काय नाही आहे, एक बॅलन्स आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र होतकरूपणा दाखवावा लागेल. ज्याप्रमाणे खेळ आपण पाहिला आहे, या धावपट्टीनं आज खूप धावा मोजल्यात, परंतु या धावपट्टीनं 113 धावा करणारा डोंगराच्या पाडा संघ एचेंडर पाहिजे. डोंगराच्या पाडा संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर काढला आहे. 80-85 धावांचं आव्हान आज सकाळी सेट झालं आहे. एका उत्तरार्धामध्ये ते धावांचा पाठलाग झाला नाही, परंतु पूर्वार्धामध्ये काही सामन्यांमध्ये जिथे 113 झाल्या तिथे काही पूर्वार्धामध्ये 45 धावाही झाल्या. 61 धावांचा पाठलाग इथे सहज झाला. 45 धावांचाही पाठलाग झाला. या 46 धावांचा पाठलाग होईल का? रोहित सुरते गोलंदाजीच्या मार्कवर. नाविश इलेव्हन विचुंबे संघाचा हा ताकदवान गोलंदाज. किशोर घरत नवीन फलंदाज मात्र क्रीजवरती. पंच आमच्याकडे वळतायत आणि हा मात्र इशारा येतोय स्वैर चेंडूचा. अवंतनं संघाचं खातं उघडलं गेलंय 1 या धावसंख्येनं. 1 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 1-1 अशी धावसंख्या 46 धावांचा पाठलाग करणारा अंश इलेव्हन उरण संघ करतोय. नाविश इलेव्हन विचुंबे सुरेख फटका कनेक्ट जरूर झाला आहे, परंतु अंतरही गाठणार. मिड विकेटला क्षेत्रशेख तैनात जरूर होता, परंतु फक्त निहाळत राहिला. उडीच जरूर मारली, टाईम होऊ शकला नाही आहे आणि चेंडूनं मात्र सीमारेषा क्लिअर केली. येतोय हा षटकार. अतिशय सुरेख आणि दर्जेदार खेळ इथे मात्र पाहतोय, कारण तालुका हाफचा खेळ हा इथे रंगला आहे आणि तिथे मात्र ताकदवान संघ आमने सामने लढत आहेत. सर याच दरम्यान अथर्वचे बिल्डर अँड डेव्हलपर्स एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व विनायक शेठ पाटील साहेबांचं ते आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रशांत मुंगाजी आर्य स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू दिनेश सर. 10 चेंडूमध्ये 41 धावा या यज्ञेशनं मागच्या सामन्यामध्ये केल्या होत्या. तोच यज्ञेश कडू मात्र इथे फायर करतोय. चांगली फटकेबाजी. यज्ञेश ठाकूर हा चेंडू मात्र सुरेख चेंडूची सांगता होते, कारण सर्व खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. अगदी मोत्याची माळ ज्याप्रमाणे विणली जाते, प्रत्येक मोती आपण इथे पाहतोय. इथे अतिशय सुरेख खेळ केला जातोय आणि रोहित सुरते मात्र बहारदार खेळ करतोय. मंचावर उपस्थित आदरणीय मयूर शेठ भोईर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची ओळख आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय श्यामला रॅमला आणि त्याचबरोबर अमोल जितेकर दापोली. एक उत्कृष्ट असं हे व्यक्तिमत्व. राकेशभाई गायकवाड यांची संकल्पना, डे नाईटची संकल्पना अतिशय महत्त्वाची. मी सांगितलं होतं की ज्याप्रमाणे जर आपण विचार केला तर कोरोनाच्या काळानंतर क्रिकेट सामने खेळले जातील का हा फार मोठा प्रश्न उद्भवला होता, परंतु त्यानंतरसुद्धा क्रिकेट चाहत्यांनी हा खेळ बंद नाही केला आणि क्रिकेट हळूहळू चालू ठेवला आणि डे टुर्नामेंट मात्र रडत का होईना पण सुरू झाल्या. त्यानंतर मात्र पहिला प्रयत्न केला गेला आहे डे नाईटचा आणि हा यशस्वी प्रयत्न, क्रिकेटला आदर्श घालणारा प्रयत्न. सुरेख चेंडू जाऊन आदळला सरळ. बॅटची कडा मात्र घेतली गेली आहे आणि अशा प्रकारे 1 धाव आणि या 1 धावेनं खातं खोलतं. किशोर घरत संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ते म्हणजेच 1-9. 1-9. चला स्पीडअप करायच्या सामन्याला, विलंब नाही लावायचा, स्पीडअप करा. 46 धावांचा पाठलाग करतोय संघ. या धावा तुटपुंजा वाटतात दिसायला, परंतु इथे जर गुणवत्तेची धार आतापर्यंत गोलंदाजीमध्ये दिसली आहे. रोहित सुरते
इथे मात्र प्रयास फसलाय आणि हा मात्र रिवतचा नापाक प्रयत्न अपयशी ठरला. अंतिम चेंडूवर धाव येऊ शकली नाही आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करणारा अंशिलेन उरण संघ जाऊन ठेपतोय संदीप पाटीलच्या मोबदल्यामध्ये 1 बाद निव्वळ 9 वरती. तर टीम मीटिंग फार वेळ नाही घेऊ शकत तुम्ही, कारण आपल्याला खूप कमी कालावधी आहे. नाईट टुर्नामेंट्स हे फार मोठं वाघाचं काळीज असलेल्या माणसं ठेवू शकतात, कारण यंदाच्या मोसमामध्ये ही परवानगी फार नाही मिळत. आणि अशा प्रकारे ही जबाबदारी स्वीकारली आहे राकेश भाई आणि सर्व त्यांच्या टीमनं. राकेश भाई असतील, रुपेश भाई असतील, संजू भाई असतील आणि त्यांच्या सर्व टीमनं मात्र ही मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्या जबाबदारीला आपल्याला रजनी क्रिकेटमध्ये खेळायला मिळतं, ही सर्वात मोठी जमेची बाब आहे. तो आपण सरळ चांगल्या रीतीने सहकार्य करत प्रयत्न करत चांगला खेळण्याचा. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत बॅलन्स खेळ आपण पाहतोय. 46 धावांचा पाठलाग होताना 9 धावा धापाळवरती लागतात. प्रशांत खानावकर गोलंदाजीच्या मार्कवर जुना जाणता अनेक प्रभावशाली असा हा माणूस राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्रामधील अनमोल रत्न म्हणून संबोधलं जातं. नावळे गावाची आणखीन एक ओळख म्हणून प्रशांत खानावकर यांच्याकडे पाहिलं जातं. ते प्रशांतजी खानावकर मात्र रायगड टेनिस क्रिकेट असो यांचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. मी त्याचे म्हटलं होतं की राजकारण, समाजकारण आणि क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसाचा फार मोठा हातखंड आहे. तोच प्रशांत खानावकर. सुरेख फटका, पॉईंटच्या डोक्यावरून काय दर्जेदार फटका लगावला येतोय. हा मात्र खणखणीत 1 बाउन्स चौकार. अतिशय सुरेख खेळ इथे पाहतोय आपण. आणि या सुरेख खेळाच्या आधारावरती मात्र किशोर घेरतनं हा चौकार लगावला आणि या 4 धावेची धावफलक पुढे जाऊन ठेपला, तो म्हणजे तब्बल 13 वरती. येणारी 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. संतोषजी पाटील बेलवली हेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक कौतुक केलं जात आहे. परंतु इथे मात्र पाहतोय की सामना रंगतदार बनतोय. 13 धावा. राईट मोड दी विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू टाईम नाही करू शकला, कारण उंची होती चेंडूवर. ज्याप्रमाणे बाउन्स केला तर चेंडू अखूड टप्प्या चेंडूला उचले देण्याचा प्रयत्न केला, तो चेंडू पिक नाही करू शकला हा फलंदाज किशोर घरत. आणि अशा प्रकारे मिड विकेटला झेल देत मात्र परततोय. दुसरा मोहरा बाद झाला. अंशिलेन उरण संघाची धावसंख्या 13 असताना जीवित मात्रे मुलेखन नवीन फलंदाज. जीवित मात्राचा विचार केला तर विघरची रजनी कोण विसरेल. ज्याप्रमाणे आपण पाहिला त्यांचा खेळ रायगड ठाण्याच्या मॅचमध्ये अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग केला आणि सर्वांच्या गळ्यात ताईत बनलेला जीवित मात्रे. कशा प्रकारे खेळ करायचा असतो, होतकरूपणा कशा प्रकारे दाखवायचा असतो, चॅलेंज कसे स्वीकारायचे असतात. अगदी 1 रन तिथे घेतली नव्हती आणि विघरच्या मैदानावर ज्याच्यावर आपल्या कर्तृत्वाला न्याय दिल्यानंतर बक्षिसांची जी खैरात पाहिली आपण, ते बक्षीस मिळवताना मात्र शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती पडली आणि स्टार होता अगोदर, तिथे सुपरस्टार बनला आणि अवघ्या रायगडकरांनी त्याचा खेळाची शाबासकी दिली. स्ट्राईकवरती मात्र यज्ञेश ठाकूर. धाबावर धावा स्थिर ते 2-13. मी तू खेळली जाते आहे. मी म्हणेन की एकाच वेळेला 2 जीवनदान मिळत आहेत. ते यज्ञेश ठाकूरला साधा सोपा झेल होता, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्राची तैनाती होता, पण त्यानं मात्र हा साधा सोपा झेल सोडला. बॅटची काळा घेऊन विसावला होता, चेंडू हातामध्ये निसटला आणि त्यानंतर मात्र रनआउटची एक चान्स ही होती, परंतु कीपर खूप दूरवर असल्या कारणानं डायरेक्ट हिट तो क्षेत्ररक्षक करू शकला नाही. आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका चेंडूवर 2 जीवनदान. क्रिकेटमध्ये 1 जीवनदान आज आम्ही पाहिलं कित्येक सामने फिरवल्या गेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र पंच सांगतात हा चेंडू आहे स्क्वेअर. एक्स्ट्राच्या रूपानं धाव आली. यष्टरक्षक ऋषीने मात्र चांगली कामगिरी यष्टांच्या पाठीमागे केली, अन्यथा धावा मात्र फार मोजाव्या लागल्या असत्या. आणि अशा प्रकारे धापलकर धावा लागल्या, त्यात 14. 2-14. स्लोवर डिलिव्हरी. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचं असतं ते दाखवून दिलं आहे आणि ते व्हेरिएशन दिसलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. यज्ञेश ठाकूर हा खेळतो निर्धाव चेंडू
आणि अशा प्रकारे गणित मात्र बदलली जात आहेत. इथे राहित आव्हान राहतं आहे ते 12 चेंडू आणि 32 धावा, 14 चेंडू आणि 32 धावा. 14 चेंडू 32 धावा. इथे मात्र काय दर्जेदार कमबॅक मिळवून देत आहे. लागोपाठचे 2 चेंडू, मी म्हणजे 3 चेंडू लागोपाठच्या मध्ये एक वाईट चेंडू जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतो इथे चांगली कामगिरी. अतिशय सुरेख इथे मात्र आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल झाला, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. जिथे धाव मात्र एकच होती, धावा तिथे आल्या 2. आणि अशा प्रकारे प्रशांत खानावकर त्याच्या संघाला मात्र इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. सत्यवंजी म्हात्रे वलवले यांच्या माध्यमातून, रागीर क्रिकेट सामाजिक असो यांचे खजिंदा यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. प्रशांत खानावकरनं सुद्धा एक अफलातून षटक फेकलं, ज्याच्यामध्ये 3 निर्धाव चेंडू टाकले आणि 7 धावा देत एक मोहरा टिपलाय. काय सुरेख खेळ इथे सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळानंतर अंश 11 उरण संघ जाऊन ठेपतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बाद 16. गणित 12 चेंडू आणि 30 धावांचं. 12 चेंडू 30 धावा, कारण हे षटक आता माझा निर्णायक येणार आहे. या षटकामध्ये आपली अनुकूलता दाखवली जाईल, किती धावा उभ्या केल्या जातील, फटके व्हायची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा. तुम्हाला यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागतं, कारण भूतकाळात रडत बसण्यापेक्षा तुम्ही वर्तमानाशी लढत राहा आणि भविष्याचा मार्ग सुकर करा. शून्यालाही आपण ताकदवान बनू शकतो, त्यापुढे एक होऊन राहावं लागतं. ते एक होऊन कोण राहील, आपली युनिटी कोण दाखवेल, खेळामधला खेळ बहादर खेळ कोण करेल. कारण ज्या दिवशी ज्याचा तर नक्कीच अजून बऱ्याच मॅचेस खेळवायचे आहेत. आता आयोजक स्वप्नीलजी कांबळी आपल्याला स्पेशली आयोजकाकडून विनंती येते की आपण फार वेळ नका घेऊ प्लीज, कारण इथे मात्र अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि टाईम लिमिट्स फारच कमी. गोलंदाजीच्या मार्कवर ऋषी घरत मॅन फ्रॉम तुरमाळे, तर स्ट्राईकर फलंदाज जीवित म्हात्रे. पंच 2 पावलं बाहेर चालताय, त्याचा अर्थ सरळ दिसला की हा चेंडू आहे स्क्वेअर. एक एक्स्ट्राच्या रूपानं धाव येते. या एक धावेनं आव्हान कमी जरूर होतंय आणि चेंडूही वाढत आहेत, कारण हा स्क्वेअर चेंडू खराब गोलंदाजी पहिला चेंडू टाकण्यासाठी स्क्वेअर टाकला ऋषी घरतनं. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावा. दांडीगुल इथे मात्र सुरेख चेंडू आणि जीवित मात्रेची खेळी संपुष्टात आणली आहे. अगदी शून्यावरती परतवलंय जीवित मात्रेला आणि गोलंदाजीमध्ये धार दाखवत जकडून ठेवलंय अंश 11 उरण संघाला. काय सुरेख धावसंख्या. नक्कीच या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची भूमिका आपण पाहतो. उमेशजी भोईर चिंचपाड्याच्या माध्यमातून ते सांगतायत की 50वा फलंदाज या स्पर्धेमध्ये की जो शून्यावरती बाद होतोय. काय सुंदर गुणलेखन, अगदी अचूक मार्गदर्शन सांगितलं जात आहे. एवढ्या प्रकारे टापटीपणा त्याच्या लिहिण्यामधला आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर दक्ष अशी एक कामगिरी. चला लवकर चला थोडंसं प्लीज, कारण रजनी क्रिकेट आहे, हे सामने खेळले जात आहेत. काल बरेच सामने कमी झाले आणि त्याचा फटका मात्र आयोजकांना बसतोय. त्याच्यामुळे हे कालचे सामने आजही आपण खेळवतोय, घुसवतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुरेख खेळ आज संघांनी केला आहे. मोठमोठ्या धावांचा पाठलाग झाला, मोठमोठ्या धावा उभे केली गेली. इथे मात्र तालुक्यांनी या सामन्यामध्ये मात्र मागच्या सामन्यामध्ये 61 धावांचा यशस्वी पाठलाग पाहिला आहे, परंतु इथे 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आव्हान येऊन ठेपलं आहे. ते 11 चेंडू आणि 29 धावा. 11 चेंडू 29 धावा. नवेश 11 विचुंबे संघ, तर एका बाजूला अंश 11 उरण संघ. 2 संघामधली ही सक्षमतेचा लढा देणारी लढत लढली जाते. राईट आर्म राऊंड विकेट. पंतांचा इशारा येतोय, हा मात्र स्वैर चेंडू आणि अशा प्रकारे वान ही केलं जात आहे. 1 धाव आणखीन मिळते एक्स्ट्राच्या रूपानं. आतापर्यंत 1 चेंडू चांगला, त्याच्यावर बोल्ड केलं आहे, त्रिफला चित केलं होतं जीवितला आणि 2 स्वैर चेंडू. सुरेख चेंडू आता ट्रॅव्हल झाला, मिडविकेट क्षेत्र येईल, उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण करतोय, तो म्हणजेच अभिजित ठाकूर छोट्या दिगोट्या गावचा हा एक दिमागदार खेळाडू. मोठ्याबरोबर छोट्या नाही, त्याच्या पावदार पाऊल टाकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. ज्याप्रमाणे किरण पवारच्या पावदार पाऊल टाकत अक्षय पवार यशस्वी बनला आहे.
प्रत्येक भाऊ आपला क्रिकेटमध्ये पाहतोय, अनुभवतोय. आपण ज्याप्रमाणे गावठाण संघाचा विचार केला तर सुनील आणि अंकुश अगदी सेम टू सेम दिसणारी मंडळी, छोट्या मोठ्या दिगोडे, ही मंडळी मात्र क्रिकेटमध्ये आपला नावाचा दबदबा निर्माण करतायत. गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा ऋषी खरत. 10 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान आहे. 10 चेंडू. सुंदर सुरेख सुरेख चेंडू. इथे धाव मात्र घेण्यात आली नाही आहे. एक एक निर्धाव चेंडू मात्र अंशीला उरण संघाला बॅकफुटवर घेऊन जाईल. दिखाही नाही, कारण चेंडू दिसला नाही आणि क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिला आणि त्याच्यामुळे हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. या 4 धावेने धावफलक पुढे जाऊन ठेपला. तो जाऊन ठेपला तब्बल 23वरती अर्धा पल्ला आता मात्र गाठला आहे आणि अजूनही अर्धा पल्ला या सामन्यामध्ये गाठायचा आहे. अजूनही 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावा ऋषी घरत गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला अटेम्प्ट होता इथे, चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. वाईडिश मिडवेके क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त प्रयास केला. प्रयास यशस्वी नाही झाला, पण चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्यात यश संपादन केलं आणि अशा प्रकारे या चेंडूने धावा आल्या 2 आणि या 2 धावेने धावफलक जाऊन ठेवते तब्बल 25वरती. येणारे 7 चेंडू 21 धावा. हा चेंडू कोणत्या प्रकारचा असेल दोन्ही संघासाठी निर्णायक, कारण आव्हान अंतिम षटकामध्ये कसं राहील. नाविशील मुचिबे संघाचा हा गोलंदाज ऋषी घरत. वाव, क्या बात है. अंतिम चेंडू. काय सुंदर गोलंदाजी झाली आहे या मैदानावरती. नाविश इलेव्हन विचुंबा संघानं दिमागदार गोलंदाजी केली आहे. रोहित सुरत्यानं 9 धावा मोजल्या. इथे मात्र प्रशांत खानावकरनं मोजल्या 7 धावा आणि ऋषी घरतनं धावा मात्र मोजल्या त्या तब्बल 9. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे प्लीज. वारंवार आम्ही सांगतोय थोडासा सहकार्य करा प्लीज. सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही भावना समजून घेऊ शकता. तमाम रसिक आपल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी टेम्पोवरती उभा राहून सुद्धा आमचा बंटी सुद्धा हे सामने पाहत आहेत. खऱ्या अर्थानं बरीच मंडळी आपल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर आनंद मध्ये जर विरजण पडू नये असं वाटत असेल आणि सामने बंद होऊ नये असं वाटत असेल तर लवकरात लवकर सामने खेळा आणि जेणेकरून आपले सामने जास्तीत जास्त आपल्याला खेळवता येतील. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. ती अंश 11 उरण संघाला. चला सामना सुरू करा प्लीज. 6 चेंडू 21 धावा. आव्हान आता मात्र कठीण बनलंय. स्वप्नील कांबळे गोलंदाजीच्या मार्कवर. विचुंबेचा हा एक ताकदवान अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र नाविश 11 विचुंबे संघाचे दिमागदार खेळ इथे पाहिला आहे. 46 धावा झाल्यानंतर हा संघ डगमगला नाही, तर त्यांना मात्र आपल्या गोलंदाजीचा आधार घेत या सामन्यामध्ये शिरकाव केला. रोहित सुरते, प्रशांत खानावकर, ऋषी घरतनं सुंदर गोलंदाजी. अगदी 2 अंकामध्ये जाऊच दिला नाही आपली फिगर. 9-7-9 अशा धावा दिल्या क्रमशः आणि रोखून धरलं. स्वप्नील कांबळे 21 धावा. 21 धावांची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय बिग हिट आणि हा मात्र षटकार. अभिजित ठाकूर बरसतोय. धावांचा पाठलाग होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेलेत. या 6 धावांची धावफलक पुढे जाऊन ठेवला तब्बल 31वरती आणि गणित बदलली गेली. 6 धावांनी गणित बदलला. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांचं गणित उभं राहिलं आहे. आता मात्र एका फटक्यानिशी सामन्यामध्ये जान आली आहे. अचूक टप्पा, नियंत्रण दाखवलं. आणखीन एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर छोट्यानं केला, परंतु स्वप्नील कांबळेनं मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि टप्पा मात्र समजू शकला नाही फलंदाज अभिजित आणि विसावला ऋषी घरतच्या हातामध्ये. गोलंदाज स्वप्नील कांबळे पुन्हा एकदा सज्ज.
हेलिकॉप्टर उडवण्याचा चांगला प्रयत्न होता. चेंडू लॉंगॉनला गेला. छत्रपती तैनात एकदा पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. इथे थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होता. जर कदाचित थ्रो हातात आला असता तर फलंदाज बादही होऊ शकला असता. एक धाव कमी होऊ शकली असती. परंतु इथे जर तरला थारा नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही चालत नाही. 2 धावा चेंडूवरती आल्या. गणित बदलली. 3 चेंडू 13 धावा कंपल्सरी चेसिंग. 3-13 कुणाचे वाचतील? 3-13 कुणाचे वाचतील? 3-13 कुणाचे वाचतील? इथे मात्र वाईडेस्ट मिडविकेटच्या डोक्यावरून इथे अभिजित ठोकतोय. येतोय हा आणखीन एक यशाकडे जाणारा षटकार. सुरेख फटकेबाजी. 3 षटकामध्ये शांत असणाऱ्या त्या फलंदाजांनी मात्र अंतिम षटकामध्ये प्रतिहल्ले चढवले. शेवटच्या क्षणापर्यंत कसं लढायचं असतं हे मागच्या सामन्यामध्ये दाखवलं सिद्धेश भास्करनं. 7 चेंडू निर्धाव खेळून सुद्धा काय दिमागदार फिनिश केलं. ते फिनिश करण्याचा प्रयत्न इथे अभिजित ठाकूर करेल का? 2 चेंडू. चला टीम मीटिंग काय म्हणजे कळत नाही आम्हाला. आम्ही किती वेळा सांगतोय की टीम मीटिंग प्लीज नका घेऊ. 2 चेंडू कंपल्सरी चेसिंग 7 धावा. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. अंश 11 उरण संघाला. नाविश 11 विचुबे संघाच्या विरोधात खेळताना स्वप्नील कांबळेच्या वाट्याला 21 धावा होत्या. त्या 21 धावांमधल्या आतापर्यंत 14 धावा त्यांनी मोजलेत. 2 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा वेळ घेतला जाईल. थोडासा विलंब लागला जाईल. वारंवार या सामन्यांमध्ये खूप सारा वेळ जातोय. काही निर्णय घ्या आणि चालू करा गेम. 2 चेंडू 7 धावांचं थरार नाट्य. 21 धावा या षटकामध्ये बाकी होत्या. पहिल्या 3 गोलंदाजांनी फक्त 25 धावा मोजलेत आणि एकट्याच्या वाट्याला 21 धावा दिल्या. ते 21 धावा दिल्यानंतर मात्र इथे सिंहाचा वाटा त्याच्या बाजूने दिलाय. ज्याप्रमाणे जमिनीतील सर्वात जास्त वाटा एखाद्या भावाला जातो तसा वाटा इथे गेलाय. आता त्या वाट्याचं काय करायचं हे ठरवेल स्वप्नील कांबळे. पण ती एका बाजूला अभिजित ठाकूर बरसलाय. अभिजित ठाकूर बरसलाय. अप्रतिम फटकेबाजी. मिड विकेटची सीमारेषा सहज क्लिअर केली. 3 षटकामध्ये फक्त धावफलकावर धावा होत्या 25. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज होती 21 धावांची आणि गोलंदाजीच्या मार्कवर चेंडू दिला हातामध्ये स्वप्नील कांबळेच्या आणि त्यानं मात्र 5 चेंडू धावा मोजल्या तब्बल 20. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. चला पुन्हा एकदा टीम मीटिंग नको आता. 1 चेंडू 1 धाव. जर मागचा सामना पाहिला त्याच्या अगोदरचा तालुका हाफचा तर सेम सामना असाच झाला होता. तोही 1 चेंडू 1 धाव आली होती. इथे मात्र 1 चेंडू 1 धाव. अभिजित ठाकूर काय खेळ दाखवलाय. 3 षटकारांसहित तब्बल 21 धावसंख्येवरती खेळतोय. 1 चेंडू 1 धाव. क्रिकेटचं थरार नाट्य पुन्हा एकदा सुरू आहे. तमाम रसिकांना विनंती करतो जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. खेळ कोणी जिंकू दे इथे क्रिकेटचा विजय होणार. 21 धावांचा पाठलाग करत असताना ज्याप्रमाणे रिप्लाय दिलेत, ज्याप्रमाणे खेळ दाखवलाय, काय दिमागदार खेळ. वाव क्या बात है. अंतिम चेंडू शिल्लक. स्वप्नील कांबळे गोलंदाजीच्या मार्कवर तर अभिजित ठाकूर सामोरा जाईल. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी. दोन्ही तालुक्याच्या मॅचेस 1 चेंडू 1 धाव. गेम आता मात्र थंडाव्याच्या वातावरणात उबदार खेळ होतोय. 1 चेंडू 1 धाव. इट्स अ फिनिश. आणि अशा प्रकारे 1 चेंडू 1 धाव असताना इथे आणखीन एक मोठा फटका लगावला गेला. षटकार आणि काय लाजवाब खेळ. 3 लागोपाठचे 3 षटकार लगावले गेले अभिजित ठाकूरच्या माध्यमातून आणि सामना जो हातून कंप्लीट निसटला होता तो एक हत्ती फिरवला. याला म्हणतात पलटवार. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक काय असतं, शांत राहून खेळ कसा करायचं हे दाखवलं गेलं. वाटलं होतं की सहज सामना